नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, आज एक नवीन शासन निर्णयाबाबत मी आपल्याला माहिती सांगणार आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय 3 डिसेंबर 2025चा आहे. पवित्र पोर्टल जे महाराष्ट्र शासनाची संगणकी प्रणाली आहे, त्याद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या ज्या निवासी शाळा आहेत, तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळा आहेत, त्यामधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये एक प्रस्तावना दिलेली आहे की राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 7/2/2019 रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवड करताना समान संधी मिळावी आणि शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या उच्चतम गुणानुसार प्राप्त गुणांमधून पवित्र पोर्टलद्वारे विहित करण्यात आली आहे. तर याचप्रमाणे या विभागांतर्गत सुद्धा राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ज्या निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या निवासी आश्रमशाळा आहेत, विद्यानिकेतन आहेत, या आश्रमशाळांमधील शिक्षक निवड करताना सुद्धा समान संधी उमेदवारांना मिळावी आणि शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवार यावेत या दृष्टीने हिला लागू करण्याची प्रणालीच्या बाबत 7/2/2019च्या शासन निर्णयानुसारच पुन्हा पारदर्शक पद्धतीने यापूर्वीसुद्धा एक शासन निर्णय नमूद करण्याबाबत चर्चा झाली होती आणि उपरोक्त अनुषंगाने एक सुधारित कार्यपद्धती विचाराधीन होती. त्या दृष्टीने शासन निर्णय हा आहे. या शासन निर्णयात काय विशेष आहे ते आपल्याला मी थोडक्यात सांगणार आहे की शालेय शिक्षण विभागाच्या आणि क्रीडा विभागाच्या जो संदर्भी शासन निर्णय, त्याच धर्तीवर विजाभज विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या ज्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगार मुलामुलींच्या निवासी आश्रमशाळा आहेत, तसेच विद्यानिकेतन आहेत, विजाभजच्या आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी सुद्धा पवित्र पोर्टल जे आहे महाराष्ट्र शासनाचं, या संगणकी प्रणालीच्या अंमलबजावणी करणे आणि सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात येत आहेत. शिक्षण सेवक भरती कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे होणार आहे की शिक्षण सेवक भरती ही सरळ संगणकी प्रणालीद्वारे जी विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील सर्व विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित, विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींची जी संच मान्यता असेल त्यानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन केलं जाईल. त्यानंतर सर्व व्यवस्थापनाच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांच्यामधील रिक्त पदांची भरती करता का ज्या व्यावसायिक आणि किमान शैक्षणिक अर्थसह माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील पवित्र पोर्टलवर भरण्यात येईल आणि त्यानुसार संबंधित शैक्षणिक संस्था, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे जाहिरात परवानगीची प्रस्ताव दिला जाईल आणि त्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्था सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाची कार्यबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. प्रत्येक संस्थेत संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण जे अधिकारी असतील महाराष्ट्र राज्य पुणे यांचे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देतील आणि प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण हे सुद्धा लॉगिनवर जाहिरात देतील. तर याचप्रमाणेच ही जाहिरातीच्या संपूर्ण प्रक्रिया होईल. संबंधित व्यक्तीला पवित्र पोर्टलद्वारे पुढची जी प्रोसेस जशी शालेय शिक्षण विभागाची होते त्याचप्रमाणे करण्याबाबत सूचित केलेलं आहे आणि निवड झालेल्या उमेदवाराला SMS द्वारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लॉगिनद्वारे पण माहिती मिळेल आणि त्यानुसारच या आश्रमशाळा आणि विजाभजच्या सर्व शाळांमध्ये सुद्धा निवड करण्यासाठीची प्रोसेस राबवण्यात येणार आहे. तर यासाठी सुद्धा क्रीमी लेअर किंवा शिक्षक पात्रतेचे गुण, आवश्यक सर्व कागदपत्र हे सर्व तपासण्याची सुद्धा प्रक्रिया असेल. नियुक्तीसाठीच्या संपूर्ण प्रक्रिया ज्या पवित्र पोर्टलद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या राबवल्या जातात त्याचप्रमाणे इथे सुद्धा असणार आहेत. अतिशय म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की याच्यात गुणवत्ताधारक उमेदवाराच्या निवडीसाठी एक चांगला शासन निर्णय आहे. शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधी हा सुद्धा पूर्वीप्रमाणे 3 वर्ष राहील. नियुक्तीचं माध्यम दिलेलं आहे. वयोमर्यादा जी शासनाची आहे तीच आहे 18 ते 38 आणि मागास प्रवर्गातील 43.
तर अशा प्रकारे एक विजा प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि ऊसतोड कामगारांच्या शाळांमधील आणि विद्यानिकेतन निवासी शाळांमधील विद्यार्थी जे असतील यांच्यासाठी चालवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी शिक्षक निवडीसाठी ही प्रक्रिया लागू राहणार आहे. तर हा शासन निर्णय जे डी.एड आणि बी.एड झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड होणार आहे, म्हणून अजून संधी उपलब्ध होणार आहेत. तर आपण यात नक्कीच सहभागी व्हा. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी शिक्षण सकाळ यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पाहिला तर त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.